-12 मध्ये होती ती. गुड मॉर्निंग. हाय एव्हरीवन, वेलकम टू अनदर डे अनदर व्लॉग इन श्रुतीज लाईफ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्वीटी आणि माझी मॉर्निंग कशी होते, ती काय काय नाश्ता करते आणि दिवसभराचं आमचं रुटीन. विदाउट वेस्टिंग एनी टाइम चला आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट्स स्टार्ट. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि स्वीटीची मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे. ती रोज सकाळी लवकर उठते. स्माइल. चला 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 चला. गिव मी युअर हँड. ए व्हेरी नाईस. कमन कमन कमन. ओय. गुड मॉर्निंग. वाव, नाईस स्माइल. वेअर इज डॅडी? Say something. जेव्हापासून ती जन्मली आहे कॅमेरा बघते, तर तिच्यासमोर जेव्हा पण कॅमेरा येतो ती एकदम अट्रॅक्ट होते त्या कॅमेराला. आत्ता पण तिची घाई फक्त ह्या माईकवर आणि त्या कॅमेरावरतीच आहे. तर आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. तर आता आपली स्वीटी पूर्णपणे खेळायच्या मोडमध्ये आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ मराठीमध्ये बघायला आवडेल की हिंदीमध्ये बघायला आवडेल. तर आज मी जास्त हेवी ब्रेकफास्ट बनवणार नाहीये, बस ग्रीन चटणी सँडविच बनवणार आहे. त्यासाठी मी सर्वात अगोदर ग्रीन चटणी प्रिपेअर करून घेते. त्यामध्ये मिंट लिव्स, कोरिएंडर, हिरवी मिरची, लसूण, हिंग, यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे ग्राइंड करून घेणार आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालंय, पण ही चटणी आपल्याला थोडीशी थिक हवी, कारण ह्याला आपण ब्रेडला स्प्रेड करणार. कुकुंबर, टोमॅटो वगैरे मी अगोदरच चॉप करून ठेवले होते. आणि हा आहे फ्रेश असा सँडविच ब्रेड, जो की मी ब्लिंकिटवर ऑर्डर केला. यामुळे आपली लाईफ आहे ना एकदम सोपी झाली. काही पण लागत असेल तर ऑर्डर करा आणि तोपर्यंत 10 मिनिट्स मध्ये आपले काम करून सामान आपल्या घरात डिलिव्हर झालेलं आहे. तर हे मी असे ब्रेड घेतले, त्याच्यावरती ग्रीन चटणी स्प्रेड करणार आहे आणि यावर वेजीस टाकून पॅन मध्ये ग्रिल करणार आहे. स्वीटीला खूप भूक लागली आहे, तर तोपर्यंत नाश्ता बनवपर्यंत मी यामध्ये तिला फ्रूट देईल. आता मी तुम्हाला दाखवते की ती तिचं फ्रूट कशी एन्जॉय करते. स्वीटी, हाय, छान आहे का? छान छान लागतंय. काय खातीये? पण मी कामात असते, मी तिला असं लिव्हिंग रूम मध्ये खेळायला सोडते. तिची ती एकटी खेळते. बाय बाय बाय. आता मी स्वीटीचा नाश्ता आणि लंच एकाच टाईममध्ये प्रिपेअर करून घेणार आहे, कारण दुपारी मला बाहेर जायचं आहे. तर स्वीटीच्या नाश्त्यासाठी मी आज बनवणार आहे रव्याचा उपमा, ज्याला आपण रवा भाजून थोडंसं जिऱ्याची फोडणी देतो. त्यानंतर लंचमध्ये आपण बनवणार आहोत मूग खिचडी, जी की तिची रेग्युलर असते. ती रोज दुपारी मुगाची खिचडी खाते. तर हा छोटासा कुकर मी खास स्वीटीसाठी घेऊन आले. माझ्याकडे छोटा कुकर नव्हता, तर मोठ्याच कुकरमध्ये जे काही शिजवायचं असायचं ते मोठ्याच कुकरमध्ये करावं लागायचं. तर आज मी हा कुकर यूज करणार आहे. तर इन्स्टंट रवा उपमा, जो की खूप बेसिक आहे. तर आता स्वीटीला खूप भूक लागली आहे, फटाफट मी तिला फीड करून घेते आणि मग आपण पुढची तयारी करू.
आता मस्त स्वीटी एनर्जी मध्ये असेल कारण तिचा नाश्ता वगैरे सगळं झालंय. तोपर्यंत मी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले. मुगाची डाळ आणि इंद्रायणीचे तांदूळ जे की स्वीटीला सॉफ्ट लागेल खाताना. त्यामध्ये हळद, जिरं, हिंग आणि थोडासा भोपळा. दुधी भोपळा हा बाळांसाठी खूप चांगला असतो हेल्थसाठी. तसं लाल भोपळा सुद्धा चांगला असतो, बट स्वीटीला जास्त लाल भोपळा आवडत नाही. ती दुधी भोपळा आवडीने. मी यामध्ये टोमॅटो सुद्धा ऍड करते, बट आज टोमॅटो आता 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये स्वीटीची खिचडी ही रेडी होईल. मी अगोदरच तूप नाही टाकलंय, त्याला मी वरतून थोडंसं टाकेल. एकदा का बाळांचं पोट भरलं ना, मग आराम करायला ते मोकळे असतात. तसेच मी पण तिच्यासोबत थोडीशी झोप काढून घेते. संध्याकाळी 4 वाजता आम्हाला बाहेर जायचं होतं, मग तयार होऊन आम्ही बाहेर निघालो. कार वॉश करणारा आज आला नसल्यामुळे आज मला स्वतःच गाडी साफ करावी लागते. पण आणि अचानक मध्ये कुठे निघायचं म्हटलं आणि गाडीवर जर धूळ असेल ना, मग तर ते बघून अजूनच चिडचिड होते. 2 महिन्या अगोदर स्वीटीसाठी बेबी सीट ऑर्डर केलं होतं. ते बेबी सीट गाडीच्या डिक्कीमध्येच पडून आहे आणि आज टाइम पण आहे, गडबड नाहीये, तर विचार केला की बेबी सीट इन्स्टॉल करून तिला त्याचा एक्सपिरियन्स करूया. येस, वेट. किती घाई हिला जायची, किती घाई. अरे हो स्वीटी. फायनली आम्ही स्वीटीचं कार सीट लावलंय फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. कधीपासून आणून ठेवलं होतं, बट आम्ही यूज नव्हतं केला. आणि ही आहे स्वीटी. ही आहे आमची स्वीटी. थोडीशी घाबरली आहे ती, बट तिला हळूहळू कळेल की ते काय असतं, तर मे बी ती एन्जॉय करेल किंवा नाही करेल. स्वीटी हाय करा. हाय. जाननी मैं जान तेनू देना गल संग वाली सारी मैं मिटा देनी आ फोटो दिल दे कोने च जो लुका के सी मैं. तर आता आम्ही पिंपरीला मोबाईल रिपेअर करण्यासाठी चाललोय. बाकी काही खास काम नाहीये. प्रत्येक टाइम जेव्हा पण मी काही व्हॉइस ओव्हर किंवा काही पण स्क्रिप्ट रीड करत असेल, तेव्हा स्वीटीला मध्ये मध्ये बोलणं हे कंपल्सरी आहे. स्वीटी स्पून घे बस. सो गाईज, आम्ही खूप थकलोय पिंपरीमध्ये फिरून फिरून. फायनली गाडीमध्ये आल्यानंतर एकदम AC मध्ये बरं वाटतंय. उन्हामध्ये फिरून फिरून हालत खूप खराब झाली होती. आम्ही फोन रिपेअर करून घेतलाय आणि खाण्यासाठी पार्सल घेऊन चाललोय. पार्सलमध्ये दाल पकवान घेऊन चाललोय. मला खूप आवडतं दाल पकवान, तर आज खूप इच्छा झाली होती पिंपरीमधलं दाल पकवान खायची. बघूयात कसं लागतंय. तर आता इथून आम्हाला माझ्या माहेरी जायचं एका फॅमिली फंक्शनसाठी, तर चला जाऊया. हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन. तर इथे जमले आहेत माझे सगळे कझन्स. तर आज सगळ्यांनी मिळून गेट टुगेदर करायचं ठरवलं होतं आणि घरातच स्वयंपाक बनवणार आहे. तर हे आहेत आमचे काका जे की स्वयंपाक बनवत आहेत. अब ये जाएगा बर्तन में. फोटो तर घेतला काय ग, एवढं छान केलं तर. का अरू जास्त नको. अरू नको 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 नको. थांब, नको द्यायचं नाही.
त्यांचे भरपूर जास्त असतात आपल्यापेक्षा. हे असं भारी. अरे ही बघ ही जिने हातात घेतो ना ती 4 महिन्याची होती, -12 मध्ये होती ती. त्यामुळे काय फरक नाही पडत त्यांना. Till then, bye.